नमस्कार, मी दीप्तीज रेसिपी मराठीमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण लसणाची चटणी करतोय, लसूण आणि सुकं खोबरं त्याची चटणी करतोय खमंग। आणि ही चटणी आता आपल्याला पावसात पण उपयोगी येईल। घरात समजा भाज्या नसल्या काही नसलं तर मग आपण ह्या चटणीबरोबर भाकरी, कुठली भाकरी असू दे, ज्वारीची, बाजरीची, नंतर आपली साधी चपाती असू दे किंवा वरण भात नुसता असू दे, तरी पण ही तोंडाला लावायला असेल तर 2 घास आपले नक्कीच जास्त जातील। तर त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलंय बघूया। तर हे 1 वाटी सुका खोबऱ्याचा किस घेतलाय मी किसून। इकडे ह्या 25 एक पाकळ्या आहेत लसणाच्या। नंतर हे 2-2.5 चमचे तीळ आहे सफेद, थोडंसं मीठ आहे चवीपुरतं। हे छोटी 1 वाटी शेंगदाणे आहेत, म्हणजे 4 चमचे आहेत हे, त्याने ही 1 छोटी वाटी भरली। नंतर 1 चमचा धणे आहेत, हे अर्धा चमचा जिरं आहे। नंतर हे काश्मीरी लाल तिखट आहे। आणखी ह्या मी बेडगी मिरची आपली असते ना, अशी ही लांब सडक बघा, तर त्या मिरच्या मी ह्या 7-8 मिरच्या मी अशा मोडून घेतल्या आहेत। आणि ह्या मोडून मी काय घेतलंय तर अख्ख्याच्या अख्ख्या मिरच्या ह्या भाजल्या जात नाही, त्यामुळे मी ह्याचे तुकडे करून घेतले तसे। आणि ही बेडगी मिरची मी तुम्हाला दाखवायला ठेवली की मी कुठली मिरची वापरली ह्याच्यात। तर चला तर आता आपण खमंग चटणी आता बनवूया। गॅस ऑन केलाय। तेल घेऊया। खोबऱ्यात ऑलरेडी तेल असतं, तिळामध्ये तेल असतं, पण आपण जास्त नाही घेत आहोत, अगदी मी कमी टाकले, अर्धा चमचाभर टाकले। जिरं चांगलं तडतडलं धणे टाकूया 1 चमचा। शेंगदाणे घालून घेऊया। आणि ह्या शेंगदाण्यावर आपण ह्या मिरच्या पण भाजून घेऊया। पाकळ्या टाकूया। आणि ह्या मी लसूण कसा घेतला माहितीये का, सालासकटच घेतलाय। सालासकट लसूण घेतला तर त्याची हे लसूण चटणी खूप दिवस टिकेल, म्हणजे 1-2 महिने तर आरामात बघायलाच नको आपल्याला। सालासकटच मी, हा सोलून नाही घेतलं, सालासकटच घेतलं। आणि ह्याच्यात आता आपण तीळ पण टाकून घेऊया, म्हणजे तीळ पण तोपर्यंत भाजले जातील। शेंगदाणे आणि मिरची भाजली जाते। पटकन भाजले जातात बघा, तडतड आवाज येतोय। त्याच्यावर आपण आता खोबरं पण भाजून घेऊया। खोबरं पटकन भाजलं जाईल। खोबरं सुद्धा आपलं भाजलं गेलं आता। त्याच्यात आपण हळद टाकली अर्धा चमचा।
अंग भाजले गेलेत बघा. शेंगदाणे, लसूण, मिरच्या, खोबरं आणि आपण आता याच्यात ह्या काश्मीरी तिखट घेतलं 1 चमचा, ते टाकूया. हे आपण कलर येण्यासाठी टाकले चटणीला. बेडगी मिरच्या आपल्या तिखटपणासाठी टाकल्या, पण त्या बेडगी मिरच्या पण एवढ्या तिखट नसतात. लवंगी मिरची जास्त तिखट असते. आणि हे थंड झालं की मिक्सरच्या भांड्यात आपण वाटून घेऊया. आपली जास्त तिखट होईल ना म्हणून मी ह्या बिया नाही वापरल्या, फक्त मिरचीच घेतली, त्यातल्या बिया काढून टाकल्या. वा, किती खमंग सुवास मस्त. आता आपण ही मिक्सीच्या जारमध्ये चटणी, हे खमंग चटणीचे सगळे पदार्थ जिन्नस याच्यात काढून घेऊया. आता ही गार झाली आहे टोटली आणि मिक्सीमध्ये दळून घेऊया. चवीपुरतं मीठ टाकूया. हे मिक्सीचं भांड आहे ना, ते पल्स मोडवर आपण वाटून घेऊया चटणी. वा, काय मस्त खमंग सुवास सुटलाय चटणीचा. भूक चाळवली गेली. अशी आपली ही लसूण खोबऱ्याची अगदी मनाला मोहून टाकणारी आणि सुगंधी, म्हणजे नुसते सुगंधाने खावी खावीशी वाटणारी अशी लसूण चटणी आपली तयार झाली आहे. तुम्ही पण मैत्रिणींनो अशीच करून बघा. त्याचा खमंग सुवासच एवढा छान येतोय ना, तर मला असं वाटतं की आत्ताच खावं, भाकरी बरोबर किंवा वरण भाताबरोबर ही चटणी खात बसावी. इतका छान सुगंध याचा सुटलाय. तर तुम्ही पण तुमच्या घरी असं करून बघा. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कमेंटही करा, म्हणजे मला कळेल की तुम्हाला ती आवडली आहे की नाही. आणि असंच माझे व्हिडिओ तुम्ही बघत जा. त्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नवीन कोणी असतील चॅनलवर तर त्यांनी अगदी जरूर सबस्क्राईब करा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया. आणि तुम्ही हा माझा व्हिडिओ आवर्जून बघताय त्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद. नमस्कार.